नमस्कार मंडळी. आज मी बनवते आहे खेकडा मसाला. रस्सावाला बनवते आहे, थोडा पातळ असा. तो सुद्धा एकदम घरच्या घरी मालवणी स्टाईलमध्ये. त्यासाठी मी खाडीची खेकडी आणली होती. बघू शकता तुम्ही जिवंत. साईजला थोडी छोटी होती, पण भरीव होती. तर त्याचे जे नांगे आहेत ते मी काढून घेते अगोदर, जेणेकरून चावणार नाही. आणि व्यवस्थित त्याला स्वच्छ करून घेते. अगोदर धुवून घेतली मी व्यवस्थित. त्यानंतर मी आता इथे त्याला साफ करून घेते. बाकीचं साहित्य रेडी करून घेतलं आहे. जे छोटे पाय होते ते मिक्सरला वाटून त्याचं पाणी काढून घेतलं आहे. आता एका पातेल्यामध्ये फोडणीसाठी तेल गरम करत ठेवलं. कांदा एक मीडियम साईजचा ॲड केला बारीक चिरून आणि कढीपत्त्याची 7 ते 8 पानं. त्यानंतर आलं लसूणची पेस्ट घेतली आहे 2 चमचे आणि ती मी इथे मिक्स करून घेतली तेलावरती परतवून. तुम्ही लसूण टाकलात फक्त ठेचून तरी चालेल. आता इथे मसाल्यांमध्ये मी हळद, लाल तिखट घेतलं आहे आणि गरम मसाला घरी बनवलेला. आता हा व्यवस्थित तेलावरती फ्राय होऊन दिला व्यवस्थित. त्यानंतर कांदा आणि खोबऱ्याचं वाटण मी इथे ॲड केलं. 3 ते 4 चमचे ॲड केलं आहे आणि हे व्यवस्थित तेलावरती फ्राय करून घ्यायचं आणि 5 मिनिटासाठी वाफेवरती शिजवायचं आहे. वाटण थोडंसं खाली चिपकायला लागलं तर थोडंसं पाणी मी इथे ॲड केलं आणि व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेतलं. जे खेकडे मी साफ करून ठेवले होते ते मी इथे आता ॲड केले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतले मसाल्यांमध्ये. आता मी वाफेवरती झाकण ठेवून शिजवून घेते खेकडे 5 ते 10 मिनिटासाठी. आता बघू शकता तुम्ही मस्त वाफेवरती खेकडे जे आहेत ते शिजले आहेत. आता मी मध्ये जेवढा आपल्याला रस्सा हवा असेल त्या प्रमाणात मी साधं पाणी अगोदर थोडंसं ॲड केलं आणि आपण जे छोटेवाले पाय होते खेकड्यांचे ते आपण वाटून घेतलेलं पाणीसुद्धा होतं ते मी इथे ॲड केलं. आणि हे पाणी टाकल्याच्या नंतर आपल्याला हा रस्सा जो आहे तो फुटून द्यायचा नाही आहे. म्हणजे फास्ट गॅसवरती ठेवायचं नाही, अगदी मंद गॅसवरती आपल्याला शिजवायचं आहे आणि त्यासाठी हा सारखा ढवळत राहावा लागतो. आता मी इथे कोकम घेतले 3 ते 4 आणि चवीनुसार मीठ ॲड केलं. परत आता जशी जशी उकळी येत जाईल तसं मी त्याला मिक्स करत राहीन. बघू शकता तुम्ही. आता व्यवस्थित खेकड्याचा रस्सा जो आहे तो तयार झालेला आहे. वरून कोथिंबीर ॲड केली आणि अशा पद्धतीने मालवणी स्टाईलमध्ये झणझणीत खेकडा रस्सा तयार.